महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर पर्यटकांकडून रात्रीच्या वेळी झोप घेण्याचा प्रकार, नगर परिषदेने कारवाई करण्याची मागणी। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरती अंदाजे 3 किलोमीटर लांबीचा धूप प्रतिबंधक सुशोभित बंधारा बांधण्यात आलेला आहे। या बंधाऱ्यावरती बसण्यासाठी सुशोभित बाकडे, त्याचप्रमाणे झोपड्या तयार केलेल्या आहेत। तसेच या बंधाऱ्यावरती नारळाची झाडे, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या शोभेची झाडे लागवड करण्यात आली। मात्र पुण्याहून येणारे पर्यटक केव्हाही श्रीवर्धन येथे पोहोचत असतात। रात्री पहाटे अनेक वेळा अनेक पर्यटन व्यावसायिकांना दूरध्वनी करून रूम मिळेल का अशी चौकशी करत असतात। सर्व पर्यटन व्यावसायिक दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतात, त्यामुळे रात्रीच्या वेळी पर्यटकांना रूम देण्याचे टाळतात। कारण हरिहरेश्वर येथे काही दिवसांपूर्वी घडलेली घटना ही रात्रीच्या वेळीच घडलेली होती। यात एका तरुणीला आपले प्राण गमवावे लागले होते। या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरील स्वच्छता नियमितपणे करण्यात येत असल्याने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुर्गंधी किंवा कचरा पाहायला मिळत नाही। याचाच फायदा पुण्याहून येणारे पर्यटक उचलताना दिसतात। आज देखील रात्रीच्या वेळी काही पर्यटक समुद्र किनाऱ्यावरती अंथरूण टाकून झोपलेले पाहायला मिळाले। या अगोदर सुद्धा एका पर्यटकाने तंबू टाकून त्या ठिकाणी मुक्काम केल्याची गोष्ट घडली आहे। अशा प्रकारे पर्यटकांकडून या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा गैरवापर करण्यात येत असेल तर त्यांच्यावरती नगर परिषदेने कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे। तरी श्रीवर्धन नगर परिषद अशा बेताल व बेशिस्त वागणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करेल का, असा प्रश्न श्रीवर्धनमधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।